नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला अशा पद्धतीचं ऑर्गनायझर दाखवणार आहे की आपण ट्रॅव्हलिंग वगैरे करताना किंवा अगदी घरात देखील तुम्ही वापरू शकता। असा ऑर्गनायझर तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याची कटिंग आणि स्टिचिंग देखील तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगण्याचा मी प्रयत्न केलेली आहे। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला, तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवातच करू। तर मी अशा पद्धतीने दोन पीस घेतलेले आहे। ह्याचं मेजरमेंट सांगणार आहे। ह्याचं मेजरमेंट आहे रुंदीला 14 इंच आहे आणि लांबीला 15 इंच आहे, म्हणजे 15 × 14 इंच अशा पद्धतीचे दोन पीस घेतलेली आहे। त्याचबरोबर त्याच मापाचा अस्तर देखील घेतलेला आहे आणि राईस बॅगेचा मी यूज केलेली आहे। राईस बॅगमध्ये अस्तर खाली आणि मेन फॅब्रिक वरती ठेवून अशा पद्धतीने दोन्ही पीस ठेवून मी क्लिटिंग करून घेणार आहे। क्लिटिंग मी ह्या आधी देखील तुम्हाला दाखवणार आहे, आज देखील तुम्हाला दाखवते। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला। तर बघू शकता, अशा पद्धतीने क्लिटिंग करायचं आहे, म्हणजे आडवे लाईन घालून घ्यायचं आहे। क्लिटिंग करताना 5 नंबरचा शिलाई मी ते वापरलेला आहे, म्हणजे फिनिशिंग खूप छान येतं। अशा पद्धतीने आडवे स्टिच झाल्यानंतर इकडून देखील त्याच पद्धतीचं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही अगदी छोटे छोटे कपडे किंवा वस्तू देखील ठेवण्यासाठी ह्या ऑर्गनायझर उपयोग करू शकता। बघू शकता, अशाच पद्धतीने इकडून देखील आडवे स्टिच करून घेतलेला आहे, म्हणजे फिनिशिंगला खूप छान वाटतं आणि बॅग देखील अगदी दिसायला सुंदर दिसतं। तर स्टिच करून झाल्यानंतर मी जो एक्स्ट्राचा कापड आहे ते देखील कापून घेतलेला आहे। बघू शकता, दोन्ही पीस देखील मी अशाच पद्धतीने क्लिटिंग करून घेतलेला आहे। तर बघू शकता, तर नंतर आपल्याला 15 इंचाचं जिथून मेजरमेंट आहे 15 इंचाचा तेवढाच मापाचा झिप घेतलेला आहे। 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण नंतर आपल्याला रनर ओवून घ्यायचं आहे, म्हणून 1 इंच जास्त घेतलेला आहे, म्हणजे 16 इंच घेतलेला आहे। आणि इथे शॉपिंग बॅगचा मी यूज केलेला आहे। ठीक आहे, तर तुम्ही शॉपिंग बॅगऐवजी नॉन ओवनचा कापड मिळतो ते देखील यूज करू शकता, म्हणजे जेणेकरून धागे निघणार नाहीत नंतर। अशा पद्धतीने आपल्याला गोट करून घ्यायचं आहे। दोन्ही कापड देखील अशा उलट्या बाजूने धरून मी स्टिच करून घेत आहे। झिप लावता तुम्ही व्हिडिओत बघू शकता। मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप सांगण्याचा मी प्रयत्न केलेले आहे। तर प्लीज व्हिडिओ यूजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करत चला। अशा पद्धतीने आपल्याला सरळ बाजू करून त्यावर देखील दाब टीप देऊन घ्यायचं आहे। हे एक्स्ट्राचं कापड आहे शॉपिंगचं बॅग, म्हणून मी आधी स्टिच करून घेत आहे, नंतर फोल्ड करून परत एकदा मी स्टिच करून घेणार आहे, म्हणजे बॅग देखील मजबूत बनतं आणि फिनिशिंगला देखील छान दिसतं। म्हणून अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेलं आहे, नंतर मी फोल्ड करून अजून एकदा त्याच्यावर दाब टीप देऊन घेतलेली आहे। डायरेक्ट फोल्ड देखील करू शकता। मी हे एक्स्ट्राचं कापड असल्यामुळे अशा पद्धतीने 2 वेळा स्टिच करून घेतलेली आहे। अगदी कमी वेळात आणि राहिलेल्या कापडापासून देखील तुम्ही अशा पद्धतीने ऑर्गनायझर बनवू शकता। तुम्ही ट्रॅव्हलिंगला वगैरे जात आहात तर तुमचे छोटे छोटे कपडे देखील ठेवू शकता, किंवा घरात देखील तुम्ही अगदी छोटे छोटे वस्तू देखील ह्यात ठेवू शकता। लवकरात लवकर हे बनवून रेडी होणारा ऑर्गनायझर आहे। तर बघू शकता, अशाच पद्धतीने पुढून देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। पुढतून देखील सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, अशा पद्धतीने उलटी बाजू आपल्याला हे ठेवून अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। नंतर ते जे शॉपिंग बॅगचा कपडा आहे ते नंतर आपल्याला फोल्ड करून तिथे देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, सेम आधी आपण स्टिच केलतो त्याच पद्धतीने। तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी घेऊन येणार आहे, म्हणजे क्रिएटिव्ह आयडियाज, क्राफ्ट आयडियाज, असे भरपूर मी आयडियाज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर नंतर आपल्याला स्टिच केल्यानंतर रनर ओवून घ्यायचा आहे। रनर जेणेकरून आपल्याला वर खाली असायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ओवून घ्यायचं आहे, जे एक्स्ट्राचं आपण झिप ठेवलेलो ते बघू शकता। नंतर आपल्याला असं उलटी बाजू करून इथून देखील स्टिच करून घ्यायचं आहे, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे।
नंतर स्टिच झाल्यानंतर इथं देखील शॉपिंग बॅगचा मी गोट बनवून घेणार आहे. नंतर मी 10 इंचाचा असा बेल्ट बनवून घेणार आहे. हे बघू शकता. तर ह्याची लांबी आहे 10 इंच आणि रुंदी आहे 2 इंच आणि जे राईस बॅगचं आहे ते 1 इंचाचं घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड करून स्टिच केल्यानंतर आपल्याला रुंदीला 1 इंच राहणार आहे आणि लांबी 10 इंच असणार आहे. म्हणजे आपल्याला हे बेल्ट बनवण्यासाठी यूज होईल. ठीक आहे. नंतर आपण जिथून झिप लावलेला आहे तिथून 1-1 इंचावर साईडने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. जिथं मार्क केलेलं आहे तिथेच आपल्याला ठेवून हे बेल्ट अटॅच करून घ्यायचं आहे. हे बघू शकता. अगदी मजबूतपणे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे 2-3 वेळा. नंतर आपल्याला आतून साईडने अशा पद्धतीने तुम्ही बेल्ट लावू शकता. नंतर इथं वरतून देखील गोट बनवून घेतलेला आहे. जिथं आपण हे गोट बनवून घेतलेलं आहे ते आतमध्ये घालून आपल्याला सेंटरमध्ये घ्यायचं आहे. सेंटरमध्ये ठेवून अशा बाजूने देखील स्टिच करून घ्यायचं आहे बाजूने. हे बघू शकता. स्टिच केल्यानंतर इथं देखील मी गोट बनवून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही. सेम खाली ज्या पद्धतीने आपण स्टिच केलतो त्याच पद्धतीने इथून देखील स्टिच करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात हे बनवून रेडी होणार आहे ऑर्गनायझर. सेम ह्याच पद्धतीने इकडे देखील स्टिच करून घ्यायचं आहे आणि गोट बनवून घेणार आहे मी तिथे. तर मैत्रिणींनो, माझ्या सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल किंवा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जरी तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा. ह्याच पद्धतीने मी दोन्हीकडे देखील गोट बनवून घेतलेला आहे. नंतर आपल्याला कडेहून 2-2 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. सेम चोही बाजूने आपल्याला 2-2 इंचावर मार्क करून तिथून आपल्याला फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघू शकता. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अगदी युनिक आपला हे ऑर्गनायझर बनवून रेडी होणार आहे. सेम त्याच पद्धतीने इकडून देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, फिनिशिंगला खूप छान वाटत आहे गोट केल्यामुळे. अगदी कमी वेळात हे आपला ऑर्गनायझर बनवून रेडी झालेला आहे. तर आता तुम्हाला सीधी बाजू पलटी करून दाखवते. खूप छान हे ऑर्गनायझर बनवून रेडी झालेलं आहे आणि छोटे छोटे वस्तू भरपूर मावेल अशा पद्धतीने हे आपलं ऑर्गनायझर बॅग बनवून रेडी झालेलं आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. नंतर आपल्याला हात घालून अगदी व्यवस्थितपणे आपले सगळे कोपरे काढून घ्यायचं आहे. बघू शकता खूप मोठा स्पेस बनलेला आहे. अगदी कमी वेळात हा ऑर्गनायझर बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला आत देखील दाखवते. हे बघू शकता. अगदी छोटे छोटे कपडे वगैरे ठेवण्यासाठी किंवा एखादं शूज किंवा एखादं स्लीपर्स वगैरे घेऊन जाण्यासाठी ट्रॅव्हलिंगला देखील तुम्ही यूज करू शकता. खूप छान हे बॅग आपलं बनवून रेडी झालेलं आहे. नक्की कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा. भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.